उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे आणि त्यासोबतच वाढली आहे टरबूजाची मागणी। उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या टरबूजाची बाजारपेठ आता बहरू लागली आहे। दर्यापूर तालुक्यातील माटर गावाच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने खारपण पट्ट्यात टरबूज लागवडीची यशस्वी प्रयोग केला असून त्याला उत्तम उत्पादन मिळाले आहे। विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात टरबूज मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत। उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नागरिक टरबूजाला अधिक पसंती देत आहेत। मागणी वाढल्याने टरबूजाच्या किमतीतही वाढ झाली आहे। दर्यापूर तालुक्यातील माटरगाव येथे अल्पभूधारक शेतकरी यासीन पठाण यांनी खारपण पट्ट्यात टरबूजाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे। बाजारपेठेत त्याला चांगला दर मिळत आहे, ज्यामुळे स्थानिक शेतकरी आनंदी आहेत। टरबूज हे पीक घेण्याचं ठरवलेलं आहे। 2.5 एकर माझं क्षेत्र आहे। मिनिमम यात माझा खर्च झालेला 2.5 लाख रुपये आणि मला उत्पन्नाची सरासरी आशा आहे का 70 टन निघणार आहे। एक 25-30 टनाची गाडी माझी लोड होणं चालू आहे, पण तरी आणखी अर्ध माल निघणार आहे अशी मला अपेक्षा आहे। आणि राहिला प्रश्न मुख्य जनावरांचा आणि जंगली प्राण्यांचं भरपूर नुकसान आहे आणि भावामध्ये तर यावर्षी बरीचशी घट झालेली आहे। मिनिमम मला 8 रुपयाचा भाव मिळाला। मला अशीच अपेक्षा होती की 10 रुपयाचा जर भाव मिळाला तर कुठंतरी माझा हे खर्च निघून येणार। सुरुवात जे आहे तर मी सुरुवातीला यात सोयाबीन होतं सर। सोयाबीन निघाल्यावर मी बेड केली, ड्रीप आथरली, त्यानंतर रोप वगैरे ऑर्डर केल्यावर हे सगळी लागवड झालेली आहे। याला कमीत कमी मला लागले 70-72 दिवस लागलेले आहेत। शेतकऱ्यांच्या मेहनतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचे उत्पन्न वाढत आहे। उन्हाळ्यात टरबूजाला वाढती मागणी असल्याने बाजारपेठेत त्याचा दरही वाढत आहे। उन्हाळ्यात टरबूजाचा समावेश आहारात आरोग्याकरिता चांगला असतो।